नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण रॉबर्ट कियोसाकी यांच्या सेकंड चान्स या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी आपल्याला श्रीमंत बनण्यासाठी योग्य मानसिकता मिळवण्यासाठी मदत करतात. जर तुम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला श्रीमंत व्यक्तीसारखा विचार करावा लागेल, कारण चुकीची मानसिकता तुम्हाला यश मिळवून देऊ शकत नाही. खूप काही मिळवण्याची इच्छा असणं हा मानवी स्वभाव आहे. लेखक रॉबर्टलाही आपल्या आयुष्यात बरंच काही मिळवायचं होतं आणि त्यांना जे हवं होतं त्यापेक्षा त्यांना जास्त मिळालं. या पुस्तकात आपल्याला रॉबर्टच्या मानसिकतेबद्दल माहिती मिळेल. त्यांनी कोणत्या प्रकारच्या गोष्टींचा विचार केला ज्यामुळे त्यांना यश मिळालं हे आपल्याला या पुस्तकातून समजतं. या पुस्तकात आपल्याला लेखक रॉबर्टच्या मानसिकतेबद्दल माहिती मिळते. लेखक म्हणतात, सध्या तुमच्याकडे किती पैसे आहेत त्याने काही फरक पडत नाही. पैशाबद्दल बोलणं तुमची डोकेदुखी बनू शकते, पण पैशाबद्दल समजून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की तुम्ही पैशाचा चांगला वापर कसा करू शकता. तुम्ही तरुण आहात की वृद्ध याने काही फरक पडत नाही. पैशांच्या बाबतीत तुम्ही हुशार होऊ शकता. महत्त्वाचं आहे त्याबद्दल माहिती मिळवणं. पैशाबद्दल जास्तीत जास्त जाणून घेतल्यानं तुम्हाला चांगले निर्णय घेण्यासाठी मदत होईल. तुम्ही अजूनही तुमचं पैशांसोबत असलेलं नातं बदलू शकता. तुम्हाला फक्त एक चान्स हवाय. सध्याच्या काळात श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीय आणखी गरीब होत आहेत. याचं कारण म्हणजे पैशाला आता नवी ओळख मिळाली. पूर्वी श्रीमंत लोक ते होते ज्यांच्याजवळ जमीन आणि मालमत्ता होती, पण आता तसं नाहीये. आज जर तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही श्रीमंत आहात, कारण सध्याचं युग हे माहितीचं आहे. फक्त माहिती आणि ज्ञान तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाईल. असं असल्यास प्रत्येकजण श्रीमंत का नाही? तर याचं उत्तर आहे, तुम्हाला तुमची माहिती योग्य प्रकारे वापरता येणं आवश्यक आहे. आर्थिक ज्ञान हे तुमचं शस्त्र आहे आणि ते कोणत्याही बंदूक किंवा तलवारीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. तुम्हाला तुमची गरिबी दूर करायची असेल तर तुम्ही तुमचं आर्थिक ज्ञान वाढवलं पाहिजे. ज्यांचं आर्थिक ज्ञान कमी आहे त्यांचा फायदा पैसा घेतोय. तुम्ही तुमच्या पगाराचे गुलाम होता. तुम्हाला 3 गोष्टी माहीत असायला हव्यात ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे कर, महागाई आणि बचत. या 3 गोष्टी तुम्हाला श्रीमंत होण्यापासून थांबवत आहेत. रॉबर्ट कियोसाकी यांनी दाखवून दिलं की दरवर्षी जास्तीत जास्त लोकांना सरकारी मदतीची गरज असते. या गरिबीचीही कारणं आहेत. तुम्ही तुमचं काम करता, तुम्हाला पगार मिळतो, पण कर आणि महागाईमुळे तुमच्या पैशाचं मूल्य कमी होतं. जेव्हा बँका जास्त पैसे छापतात तेव्हा चलन वाढ होते. अशा स्थितीत करही वाढतो. मग लोकांना आर्थिक संघर्ष करावा लागतो. कर भरल्यानंतर तुमचा पगार कमी होतो, त्यामुळे लोकांना कर्जबाजारी व्हावं लागतं. त्यामुळेच गरीब आणि श्रीमंत हा फरक वाढत चाललाय. पूर्वी श्रीमंत कोण हे शोधणं खूप सोपं होतं. ते लोक श्रीमंत होते जे एक चांगला सूट विकत घेऊ शकत होते. ते घोडागाडीतून शहराला भेट देण्यासाठी निघायचे. पण आजकाल कोण श्रीमंत आहे आणि कोण नाही हे सांगणं अवघड झालंय, कारण आपली सभ्यता एका वेगळ्या युगातून जाते, जे माहितीचं युग आहे. माहितीच्या या युगाची ओळख म्हणजे केवळ ज्ञान. आपण ज्ञान पाहू शकत नाही, पण हेच त्याचं सौंदर्य आहे. आपण ते पाहू शकत नसलो तरीही आपण ते शक्य तितकं गोळा करू शकतो. जे दिसत नाही ते कसं पाहायचं हे आपण शिकलं पाहिजे. या युगात तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि आर्थिक ज्ञान मिळवणं हा त्याचा एकमेव मार्ग आहे. डॉक्टर फुलर यांच्या मते तुमचा मेंदू आणि मन एकच गोष्ट नाही. तुमचा मेंदू तुमच्या डोळ्यांसमोर असलेल्या गोष्टी पाहतो ज्या वास्तविक असतात, तर तुमचं मन अशा गोष्टी पाहू शकतं ज्या डोळ्यांना दिसत नाहीत. तुमचा मेंदू गोष्टींना पाहतो आणि तुमचं मन त्या गोष्टींमधील लिंक पाहतो. आपल्या सोलार सिस्टीमचंच उदाहरण घेऊ. तुमचा मेंदू पृथ्वी आणि मंगळ यासारख्या ग्रहांची माहिती घेतो, तर तुमचं मन गुरुत्वाकर्षणाची काळजी घेतं. तुमचं मन तुम्हाला माहिती देतं की गुरुत्वाकर्षण या ग्रहांना एकमेकांभोवती फिरण्यासाठी मदत करतो. ही आपली शिक्षण पद्धती आहे जी आपल्या मेंदू आणि मनाला एकमेकांपासून वेगळं काम करण्यासाठी भाग पाडते. शाळेत तुम्हाला शिकवलं जातं की प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर असतं. अशी शिकवण तुमच्या मनाला आणि मेंदूला एकत्र काम करण्यापासून थांबवते. हे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील दुसऱ्या संधीचा फायदा घेण्यापासून थांबवते. दुसऱ्या संधीचा फायदा त्यांनाच मिळतो ज्यांच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमसाठी कुठलं ना कुठलं सोल्युशन असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी संधी मिळवण्यासाठी तुमच्यामध्ये हिंमत असली पाहिजे. तुमची धोका पत्करण्याची तयारी असली पाहिजे.
तुमचा मेंदू आणि मन हे रिस्कला वेगवेगळ्या प्रकारे बघतात. दुसऱ्या संधीचा अर्थ असा नाही की आपण नेहमी बरोबरच निर्णय घ्यायला हवा. हे फक्त ॲक्शन घेण्याबद्दल आहे. हे आपल्या चुकांपासून शिकण्याबद्दल आहे. आजचं युग हे प्रत्येक व्यक्तीकडे असलेल्या गॅजेट्सद्वारे ओळखलं जातं. तुम्ही फक्त तुमच्या फोन किंवा आयपॅडला स्पर्श करून पैसे कमवू शकता. ज्या लोकांनी कधीही शाळा पूर्ण केली नाही ते आता अब्जाधीश झाले आहेत. जर तुमचा मेंदू आणि मन एकत्र काम करू लागले तर तुम्ही पुढचे अब्जाधीश होऊ शकता. माहिती सर्वांसाठी विनामूल्य आहे. गरीब श्रीमंत होऊ शकतो. श्रीमंत एकतर श्रीमंत राहू शकतो किंवा गरीब होऊ शकतो. हे सगळं काही आर्थिक ज्ञानावर अवलंबून असतं जे तुम्ही मोफत मिळवू शकता. शिक्षण महत्त्वाचं आहे. आपल्या शिक्षण पद्धतीत खूप काही शिकायला मिळतं. पण रॉबर्टचा असा विश्वास आहे की अशी शिक्षण व्यवस्था नेहमीच योग्य नसते. अमेरिकेत कॉलेज ग्रॅज्युएट्स भरपूर आहेत, तरीसुद्धा बेरोजगारी तिथे खूप जास्त आहे. आपली शिक्षण पद्धती आपल्याला क्वचितच श्रीमंत बनवेल असा रॉबर्टचा विश्वास आहे. आपल्या शाळा वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तेच्या गरजा बॅलन्स करू शकत नाहीत. आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धिमत्ता असलेले लोक आहोत. आपली शिक्षण प्रणाली शेकडो वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती आणि ती कोणत्याही प्रकारच्या फरक किंवा बदलांकडे दुर्लक्ष करते. विद्यार्थ्यांनीही असंच असावं अशी या प्रणालीची अपेक्षा आहे. त्यामुळे जेव्हा एखादा विद्यार्थी स्लो किंवा जास्तच ॲक्टिव्ह असतो तेव्हा त्यांच्यामध्ये अडचण आहे असं समजलं जातं. तुमची दुसरी संधी सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे हे शोधा. जर तुम्ही तुमच्या शाळेत चांगला परफॉर्मन्स दिला नसेल तर निराश होण्याची गरज नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. तुमच्या सेकंड चान्सच्या सुरुवातीला तुम्हाला हे माहीत करून घ्यावं लागेल की तुम्हाला कोणत्या प्रकारचं एज्युकेशन सूट करतं. रॉबर्टच्या मते बुद्धिमत्तेचे 4 प्रकार आहेत: शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक. तुमचे स्नायू शारीरिक बुद्धिमत्तेशी जोडलेले असतात. मानसिक बुद्धिमत्ता ही लोक शाळेत शिकतात आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात अडचणी येतात तेव्हा ती तुमची भावनिक बुद्धिमत्ता असते. शेवटी आध्यात्मिक बुद्धिमत्ता ही तुमच्या हृदयाच्या इच्छेशी जोडलेली असते. कलाकार, लेखक आणि कवी या प्रकारच्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. तुमच्या दुसऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी या 4 प्रकारच्या बुद्धिमत्तेला तुम्हाला सुधारावं लागेल. लेखकाने विशेष करून भावनिक बुद्धिमत्तेच्या गरजेवर फोकस केलंय. बरीच लोक अशी आहेत जी भावनिक बुद्धिमत्ता कमी असल्यामुळे यशस्वी होऊ शकत नाहीत. जर तुम्ही तुमच्या भावना नियंत्रित करू शकत नाही तर तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करू शकत नाही. स्वतःसाठी पैसे जमवत असताना तुम्ही खूप उतावीळ होऊ शकता. लेखक म्हणतात, थेरपिस्टची मदत घेऊन तुम्ही तुमची भावनिक बुद्धिमत्ता सुधारू शकता. तुमची अडचण सोडवण्यासाठी ते तुम्हाला गाईड करू शकतात. बुद्धिमत्तेच्या 4 प्रकाराबद्दल परत एकदा विचार करा. प्रत्येक प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये स्वतःला रेटिंग द्या. यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त 10चा स्कोअर देऊ शकता. जर तुमचा टोटल स्कोअर 30च्या वर असेल तर तुम्ही सेकंड चान्स घ्यायला तयार असाल आणि जर तुमचा स्कोअर 30पेक्षा कमी असेल तर तुम्हाला हे माहीत करून घ्यावं लागेल की तुम्हाला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे. तुमच्या कमकुवतपणावर मात करण्यासाठी धैर्य मिळवा आणि तुमच्या कमकुवतपणाचं तुमच्या ताकदीत रूपांतर करा. पूर्वीच्या काळी जास्त पगाराची नोकरी मिळवायची, स्वतःचं ऑफिस बांधायचं अशी स्वप्न खूप जण पाहायची. पण आता प्रत्येकाला स्वतःचा बॉस बनण्याची इच्छा आहे. प्रत्येकालाच बिझनेसमॅन बनायचे. कारण आजकाल नोकऱ्यांमध्ये नोकरीची सुरक्षितता नाही. कॉम्प्युटर आणि रोबोट यांनी लोकांची जागा घेतली. स्वतःचा व्यवसाय हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता. पण व्यवसाय करणं हे सोपं नाही. बहुतेक व्यवसाय 4 ते 5 वर्षात अपयशी ठरतात. एक यशस्वी बिझनेसमॅन होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीबाबत थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही शाळेत जे शिकता ते तुम्हाला वास्तविक जीवनासाठी तयार करत नाही. उदाहरणार्थ, शाळा तुम्हाला काहीही कसं विकायचं हे शिकवत नाही. तुम्ही तुमची कॉर्पोरेट नोकरी आत्ताच सोडावी असं रॉबर्ट सुचवत नाही. त्याऐवजी ते तुम्हाला पार्ट टाइम व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगतात. अशा प्रकारे तुम्ही तुमची नोकरी कायम ठेवत असताना तुम्ही व्यवसायाबद्दल जितकं शिकू शकाल तेवढं शिकण्यासाठी लेखक सांगतात. तुम्ही तुमच्या क्षेत्रात एक्सपर्ट्सची मदत घेऊ शकता. त्या बाबतीत सेमिनार अटेंड करू शकता. एवढंच काय तर तुमचा स्वतःचा अनुभव सुद्धा तुम्हाला खूप काही शिकवतं. तुम्हाला नेहमी शिकायचंय असा तुमचा माइंडसेट असायला हवा. तुम्ही स्वतःला असे प्रश्न विचारू शकता, तुम्ही नोकरी आणि व्यवसाय यापैकी एकाला निवडण्यामध्ये अडकलेले आहात का?
याचं उत्तर शोधणं सोपं होईल जेव्हा तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या बुद्धिमत्तेला सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. तुम्हाला कशामुळे आनंद होतो? तुमच्याकडे कोणती कौशल्य किंवा प्रतिभा आहे याचा विचार करा. तुम्हाला सुरक्षा हवी आहे की स्वातंत्र्य? दोन्हीवर लक्ष केंद्रित करणं अशक्य आहे. तुमच्या दुसऱ्या संधीसाठी तुम्ही त्याचीच निवड करायला हवी जे तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. अनेकांना त्यांच्याकडे जे आहे त्यानुसार जगणं आवडत नाही, त्यामुळे ते कर्ज घेतात. त्यांना परवडत नाही हे माहीत असूनही ते महागडे कपडे आणि कार त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त खरेदी करतात. त्यांना कर्जात बुडवणारी जीवनशैली ते जगतात. रॉबर्टचा असा विश्वास आहे की लोकांना त्यांच्या स्थितीनुसार जगण्यासाठी सांगणं निरुपयोगी आहे. लोक अशा सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे रॉबर्ट सुचवतात की तुम्ही पैसे कमावण्याचे साधन वाढवा. हे तुमचं जीवन बदलेल. फक्त पैसे जमा करणं आणि भरपूर मेहनत करणं याकडे लक्ष देणं थांबवा. यामुळे तुम्ही कधी श्रीमंत होणार नाही. त्याऐवजी आपली इन्कम आणि आपले ॲसेट्स वाढवण्यावर फोकस करा. त्या गोष्टीवर लक्ष देऊ नका ज्या गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्यात. उलट श्रीमंत व्यक्तीसारखं तुमची नजर त्या संधींवर ठेवा ज्या तुमच्यासाठी ॲसेट्स तयार करू शकतात, तुमची संपत्ती वाढवू शकतात. तुम्ही मिळवू शकणाऱ्या मालमत्तेचा विचार सुरू करा. त्यानंतर एक यादी तयार करा. ही यादी रोज पहा. जीवनात हे तुमचं ध्येय आहे याची स्वतःला आठवण करून देत राहा. तुमची मालमत्ता वाढवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनशैलीचा आनंद घेता येईल. आपण या समरीमध्ये शिकलो की माहितीद्वारे आपण श्रीमंत बनू शकतो. तुमचं फायनान्शियल नॉलेज वाढवण्यासाठी तुम्हाला मेहनत करण्याची गरज आहे. फक्त तुमच्या कॉर्पोरेट नोकरीवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. टॅक्स आणि इन्फ्लेशन तुम्हाला कर्जामध्ये टाकू शकते. लेखकाने पैसे कमावले, पण त्यांनी दुसऱ्यांना देखील प्रेरणा दिली आणि त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला. लेखक असं करू शकले कारण त्यांच्याकडे देण्यासाठी फायनान्शियल नॉलेज होतं. आपण या समरीतून शिकलो की जर तुमच्याकडे फायनान्शियल नॉलेज असेल तर आपण यातून प्रॉफिट मिळवू शकतो. तुम्हाला कोणत्याही समस्येवर एक अनोखा आणि शक्तिशाली उपाय आणावा लागेल. आपण हे देखील शिकलो की अभ्यासात चांगले गुण मिळाले म्हणजे यशाचा मार्ग मोकळा होईल असं नाही. फक्त एकच प्रकारची बुद्धिमत्ता असते हे आपण विसरलं पाहिजे. स्वतःला तुमच्या सर्व प्रकारच्या बुद्धिमत्तेशी जोडलेलं ठेवा. हे तुम्हाला एक चांगला व्यक्ती बनवेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करेल. तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर तुम्ही व्यवसाय करू शकता. व्यावसायिक असण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल थोडी तरी माहिती असलीच पाहिजे आणि आपण प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकलं पाहिजे. भरपूर पैसा असणं ही आनंदाची गोष्ट आहे आणि आरामदायी जीवन जगणं हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. पण एखाद्याने स्वतःचं मूल्य कधीही विसरू नये. इतरांना मदत करा आणि दयाळू व्हा. त्या बदल्यात तुमच्यासोबतही काहीतरी चांगलंच घडेल.